एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की तुम्हाला सगळ्यांना चांगलं आरोग्य स्वामींनी प्रदान करावं व तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. चला तर आजच्या विषयाकडे वळूया. कारण आपला मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात लगेचच चंपाषष्ठीचे व्रत चालू होते. मल्हारी मार्तंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले यांचे 6 दिवसांचे अनेक जणांचे उपवास असतात, व्रत करतात आणि जे करत नाहीत त्यांच्यासाठी खास ही माहिती आहे. आणि काय करू शकतो जरी आपण उपवास करू शकत नसाल, घट बसवू शकत नसताल तर काय करू शकतो यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असताल ना तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मागे वळू नका. कारण अशाच नवीन माहिती, टॉपिक्स आणि ज्या काही सणवार व्रतवैकल्य आहे याशिवाय ज्या गोष्टींपासून आपल्याला फायदे होऊ शकतात अशा माहिती आपण इथं शेअर करत असतो. चला तर आजच्या विषयाकडे वळूया. चंपाषष्ठी सणाचे महत्त्व आणि माहिती जाणून घेऊया. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात. आता 2 तारखेपासून हे व्रत सुरू झालेलं आहे. अनेकांच्या घरात घट बसवले जातात आपल्या कुळदैवताचे म्हणजेच खंडोबाचे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जेजुरीत हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मल्हारी मार्तंड हे श्री महादेवाचा एक अवतार आहेत, ज्यांनी हा अवतार घेतला आणि त्यांची जी आहे तिथे छाप उठवली की कुलदैवत या नावाने. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे 6 दिवस साजरे केले जातात. असा हा खंडोबा अवतार धारण केलेल्या महादेवांच्या रूपाने ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले. नवरात्राचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी तो सोडला जातो. 6 दिवस देवापुढे नंदादीप अखंड दिवा हा प्रज्वलित केला जातो. खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून त्यांचे कुलदैवत आराधना करतात. खंडोबाला मणिमल्लाचा वध केला म्हणून मल्हारी मार्तंड या नावाने देखील ओळखले जाते. त्याचबरोबर म्हाळसा म्हणजेच खंडोबाच्या पत्नींचा म्हणजेच पार्वती मातेचा अवतार असणारी म्हाळसा देवी हिचा पती म्हणून म्हाळसाकान मार्तंड भैरव असे म्हटले जाते. सर्वजण जेव्हा पालीच्या खंडोबाला जातात किंवा जेजुरीच्या खंडोबाला जातात देवाच्या दर्शनासाठी वर्षातून एकदा किंवा नवीन जोडपं कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी जेव्हा जातात तेव्हा येळकोट येळकोट जय मल्हार या नावाने भंडारा आणि खोबरं जरूर उधळतात. कारण भंडारा हा अतिशय प्रिय असणारा खंडोबाला म्हणून भंडारा हा उधळला जातो. त्याचबरोबर स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा असं नाव प्रचलित झालं. स्कंद पर्वतावरील श्री शंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचा वध करतात म्हणूनच त्यावेळी खड्गाला खंडा असे नाव पडले. हा श्री शंकराचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले. तर अशी होती खंडोबा या नावाची या मागची असणारी कहाणी. मणी आणि मल्ल या राक्षसांना ब्रह्मदेवाने वर दिला होता की तुमचा पराभव कोणीच करू शकणार नाही. त्यामुळे ते खूप उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले व ऋषीमुनी करीत असलेल्या तपश्चर्येला अडथळा आणत होते, त्यांना सारखे त्रास देत होते. ऋषीमुनी जेथे असतील तेथे विध्वंस करू लागले. ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवांकडे मदत मागितली. तेव्हा महादेवांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपल्या 7 कोटी सैन्य घेऊन मणी आणि मल्ल या दैत्यांचा पराभव केला. हा दिवस म्हणजेच चंपाषष्ठीचा दिवस. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी मल्हारीचे नवरात्र सुरू होते. 6 दिवसांचे हे नवरात्र असून चंपाषष्ठी असे म्हटले जाते. म्हणूनच ही साजरी जरूर करावी प्रत्येकाने. जरी नाही झालं तरी शेवटच्या दिवशी तुम्ही वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य
जरूर दाखवावा आणि भंडारा आणि खोबऱ्याची म्हणजे भंडारा, हळद जो असते ती आणि खोबऱ्याची उधळण करायची आहे. भंडारा आणि खोबरे हे खंडोबाला अतिशय प्रिय आहे, जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. बऱ्याच घरांमध्ये कुळाचार करण्याप्रमाणेच सुगट म्हणजे घट बसवले जातात, टाक असतात. दररोज माळी या घटावर लावल्या जातात. अखंड दीप प्रज्वलित केला जातो. जेजुरीप्रमाणेच इतर देवळात देखील खंडोबाचा हा उत्सव साजरा केला जातो. वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य हा अतिशय प्रिय आहे खंडोबाला, म्हणून हा अर्पण केला जातो. तर वांगे जे आहे ते अनेक जण स्त्रिया हे पाळतात, म्हणजे चंपाषष्ठी होईपर्यंत वांगं हे खाल्लं जात नाही. असे आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारी ही प्रत्येक दैवताला काही ना काहीतरी गोष्ट अर्पण करण्यामागची भावना. तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला दिवस देवदिवाळी असतो आणि या दिवशी ग्रामदैवत, कुलदैवत यांची पूजा केली जाते. हा दिवस त्यांना आवाहन करण्याचा दिवस असतो. वडे, घारगे, आंबोळीचा नैवेद्य दाखवतात. चंपाषष्ठी महाराष्ट्रात मोठा सण आहे आणि मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. म्हणून पुरणपोळी देखील अनेक ठिकाणी केली जाते. यासोबत वांग्याचे भरीत, बाजरीचा भाकरीचा नैवेद्य. खंडोबाला चातुर्मास सोडून 8 महिने वांगी चालतात. महाराष्ट्रात चातुर्मासात कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. कांदा फक्त चंपाषष्ठीच्या दिवशीच चालतो. असे अनेक ठिकाणी खूप जण हे जे आहे नियम पाळतात बरं का. काही ठिकाणी तर ह्या गोष्टीच माहिती नाहीये, म्हणून ही सगळी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. चंपाषष्ठीच्या दिवशी ब्राह्मणांना किंवा सुवासिनींना भोजन द्यावे, म्हणजेच एखादी तरी सुवासीन घरी भोजनासाठी बोलवावी. वाघ्या, मुरळींना भोजन घालावेच. भोजनानंतर त्यांना पानविडा, दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहन म्हणजे कोण? तर कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे. तसेच सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात. जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघ्या मुरळीकडून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानातून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात. तर ही पद्धत आपल्याला गावाकडे खूप पाहायला मिळते. आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत, यासाठी हा षडरात्र उत्सव साजरा केला जातो. आणि या कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळाचार, कुळधर्म जरूर पाळावे. मांसाहार, मद्यपान करू नये आणि वेगवेगळ्या या व्रतामध्ये उपवास वगैरे करणे, शुद्ध आचरण जरूर ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय राहील याचा प्रयत्न करावा. म्हणजे साक्षात महादेवाचा आपल्यावरती आशीर्वाद प्राप्त होतो. तर चला, आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. सदानंदाचा येळकोट येळकोट. जय मल्हार.